2014 ते 2019 जालना जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी तब्बल 20,000 कोटींचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणला होता। आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री बनण्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेल अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली असली तरी अद्याप मात्र मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि याच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आता राज्यभर रंगू लागल्या आहेत। वेगवेगळी नावं मंत्रिपदाबाबत चर्चेत आहेत। जालना जिल्ह्यातून परतूर विधानसभा आमदार बबनराव लोणीकर यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी सध्या जोरदार चर्चेत आहेत। आज आपल्यासोबत बबनराव लोणीकर साहेब आहेत। आपण त्यांच्याकडूनच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि या प्रक्रियेबाबत जाणून घेणार आहोत। साहेब, मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे, तुमचं नाव चर्चेत आहे, काय सांगाल? मी सुद्धा टीव्हीवरची बातम्या बघतोय। अनेक लोकांची नावं मंत्रिपदासाठी आहेत, तसं माझं सुद्धा नाव मंत्रिपदासाठी मी पाहतोय। राज्यामध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असं माझं मतदान झालं आणि त्याच दिवशी बोललो की आमच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील। विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेनं विक्रमी महायुतीच्या लोकांना निवडून दिलेलं आहे। 70-75 वर्षात कोणत्याच पक्षाचे एवढे लोक निवडून आले नाही, एवढे आमदार आमच्या वेळेला निवडून आले। राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस साहेबांची निवड झाली। मी त्यांना जालना जिल्ह्याच्या वतीनं भेटलो, शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी, गोरगरीब जनतेसाठी आपण महाराष्ट्राची सेवा करणार आहात आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। अशा प्रकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या, त्यांचा सत्कार केला।